हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, रोज आपण एका अल्फाबेटपासून तयार होणारी 5 शब्द आणि त्याचे अर्थ बघतो. त्याचप्रमाणे त्या शब्दांचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द उदाहरणासह बघतो. आतापर्यंत आपण असे अनेक शब्द बघितले आणि यापुढे देखील बघत राहणार आहोत. मला खात्री आहे की तुम्ही हे सर्व शब्द तुमच्या नोटपॅडमध्ये नोट करून त्या शब्दांचा वापर तुमच्या डेली रुटीनमध्ये नक्कीच करत असाल. आपली इंग्लिश शिकण्याची जर्नी ही व्होकॅब्युलरी पासून आपण सुरू केली आहे आणि यापुढेही या जर्नीमध्ये माझ्यासोबत कंटिन्यू राहण्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. रोज अशीच नवीन नवीन शब्द आपण बघणार आहोत. आज आपल्या सिरीजचा 34वा दिवस आहे मित्रांनो. या जर्नीमध्ये माझ्यासोबत नवीन शब्द शिकण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला शब्द आहे फिक्शन, म्हणजे कादंबरी किंवा काल्पनिक कथा. याचेच समानार्थी शब्द बघूया. नोव्हेल म्हणजे कादंबरी, काल्पनिक आणि दीर्घ कथा. दुसरा शब्द स्टोरी म्हणजे कथा, कल्पनांवर आधारित किंवा वास्तविक घटना असलेली कथा. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. फॅक्ट म्हणजे सत्य, वास्तविक किंवा खरे घटक. दुसरा शब्द रियालिटी म्हणजे वास्तव, सत्य आणि खरे जग. याचे उदाहरण बघूया. द बुक इज अ वर्क ऑफ फिक्शन अँड नॉट बेस्ड ऑन रिअल इव्हेंट्स. हे पुस्तक एक काल्पनिक कादंबरी आहे आणि ते वास्तविक घटनांवर आधारित नाही. नेक्स्ट वर्ड फिअर्स म्हणजे क्रूर, तीव्र किंवा भयानक. याचेच समानार्थी शब्द बघूया. सॅवेज म्हणजे हिंस्र, क्रूर आणि अत्यंत आक्रमक. दुसरा शब्द इंटेन्स म्हणजे तीव्र, खूप शक्तिशाली किंवा गंभीर. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. जेंटल म्हणजे सौम्य, कोमल आणि शांत. दुसरा शब्द माइल्ड म्हणजे सौम्य किंवा नर्म, अल्प आणि सौम्य. याचे उदाहरण बघूया. द टायगर गेव अ फिअर्स रोर बिफोर अटॅकिंग. वाघाने हल्ला करण्यापूर्वी एक क्रूर गर्जना केली. नेक्स्ट वर्ड फ्लीट म्हणजे जलद गतीने चालणारे किंवा जलद. याचेच समानार्थी शब्द बघूया. क्विक म्हणजे जलद, खूप गतीने होणारा. दुसरा शब्द फास्ट म्हणजे वेगवान, गतीमध्ये उत्कृष्ट. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. स्लो म्हणजे हळू, कमी गतीने होणारा. दुसरा शब्द लिथार्जिक म्हणजे आळशी, कमी गती असलेला किंवा सुस्त. याचेच उदाहरण बघूया. द नेव्ही डिप्लॉय अ फ्लीट ऑफ वॉरशिप्स टू द कोस्टलाईन. नौदलाने किनाऱ्यावर युद्धनौकांचा ताफा तैनात केला. नेक्स्ट वर्ड फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता किंवा बदल स्वीकारण्याची क्षमता. याचेच समानार्थी शब्द बघूया. ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे अनुकूलता, नवीन परिस्थितीमध्ये समायोजित होण्याची क्षमता. दुसरा शब्द प्लायबिलिटी म्हणजेच लवचिकता, कोणत्याही परिस्थितीला समजून घेत लवकर बदल होणे. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. रिजिडिटी म्हणजे कठोरता, ठरलेल्या मार्गावर ठाम असणे किंवा बदल न स्वीकारणे. दुसरा शब्द इनफ्लेक्झिबिलिटी म्हणजे कठोरपणा, लवचिकतेची कमी किंवा बदल न स्वीकारण्याची वृत्ती. याचेच उदाहरण बघूया. द फ्लेक्झिबिलिटी ऑफ द जॉब अलाउज एम्प्लॉईज टू वर्क फ्रॉम होम. कामाची लवचिकता कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देते. नेक्स्ट वर्ड फ्लफी म्हणजे मऊ किंवा झपाट्याने वाकलेले किंवा दबका. याचेच समानार्थी शब्द बघूया. लूज म्हणजे ढिले, आवश्यकतेपेक्षा मऊ किंवा लवचिक. दुसरा शब्द सॅगी म्हणजे शिथिल, वाकलेले किंवा ओढलेले. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. स्टीफ म्हणजे कडक, ठाम, कठोर किंवा लवचिक नसलेले. दुसरा शब्द टॉट म्हणजे ताणलेले, स्ट्रेच केलेले किंवा ताणलेले. याचेच उदाहरण बघूया. द फ्लफी हॅड ब्ल्यू ऑफ इन द स्ट्रॉंग विंड. जोराच्या वाऱ्याने लवचिक टोपी उडून गेली. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. उद्या परत नवीन शब्दांसोबत भेटूया.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. उद्या परत भेटूया नवीन शब्दांसोबत. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. बाय.